नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. देशात आणि राज्यात सध्या JN.1 या कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला असून याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्सची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी येथे सहभागी झाले होते. नमस्कार. सध्या देशभरामध्ये नवीन JN.1 हा कोविड व्हेरियंट आढळला आहे. महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, दोन्ही मंत्री, मुख्य सचिव, संबंधित सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे, मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, ICU बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, PSA प्लॅन्ट असेल, ऑक्सिजन प्लॅन्ट असेल, त्याचबरोबर RT-PCR लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात. औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात, जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे. आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत, अलर्ट आहेत, मॉकड्रिल देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात. मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील. परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात. हा व्हेरियंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतोय, त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्पटम असतील म्हणजे सर्दी, खोकला, ताप, तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय की 25 डिसेंबर नाताळ येतोय, 31 डिसेंबर येतोय, त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत.
घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सेहेचाळीसाव्या एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे स्पर्धा सेक्रेटरी श्री अभय हडप व रणजी क्रिकेट परीक्षक श्री ओमकार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. दादोजी कोंडदेव स्टेडियमवरील मैदानात 46व्या वर्षातील एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे टुर्नामेंट सेक्रेटरी अभय हडप व क्रिकेटर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन रणजी क्रिकेट परीक्षक श्री ओमकार साळवी यांच्या हस्ते टुर्नामेंटचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय माजी पंच पिलो रिपोर्टर यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. डोंबिवली क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळेस डोंबिवली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष जयंत वेल्दे, कमिटी सदस्य कौस्तुभ साठे व अमित डोंगरकर उपस्थित होते. आमदार संजय केळकर यांचे चिरंजीव कौस्तुभ केळकर ही आवर्जून येथे उपस्थित होते. स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, अतिश कर्णिक, प्रशांत गावंड, संतोष साळुंखे इत्यादी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाची प्रस्तावना बाळा खोपकर यांनी केली. आजपासून एन.टी. केळकर मेमोरियल जी मुंबई क्रिकेट असोसिएशनची अफिलिएटेड आहे, ही टुर्नामेंट 46व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज झालं आहे. ओंकार साळवी जे मुंबई क्रिकेटचे क्रिकेट संघाचे कोच आहेत, ठाण्याचे आहेत आणि अतिशय कर्तृत्वान असे खेळाडू आहेत, तर त्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे. मला आनंद वाटतो की हजारो खेळाडू ठाणे जिल्ह्यातले या स्पर्धेच्या माध्यमातून खेळू शकले आणि ते देखील स्टेडियमवर खेळू शकले. आणि आता पुढच्या काळात तर इथली अनेक खेळाडू जे आहेत ते मुंबईच्या टीममध्ये निरनिराळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील खेळत आहेत. अजिंक्य रहाणे आहे, त्याने टेस्ट क्रिकेट, वन डे सगळीकडेच त्याने गाजवलेलं आहे. अनेक म्हणजे 45 वर्षाचा इतिहास घेतला तर अनेक खेळाडूची नावं घेता येतील की जे रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, टाइम शील्ड किंवा टेस्ट क्रिकेट इंडियन टीम किंवा मुंबई टीममध्ये खेळलेले आहेत किंवा काही खेळत आहेत. आणि त्याच्यामुळे ठाण्याचा क्रिकेट जो आहे तो या सगळ्या अशा स्पर्धेच्या माध्यमातूनच आणि MCAच्या सहकार्याने, ठाणे महापालिकेच्या सहकार्याने हा क्रिकेट जो आहे तो पुढे जातो. गेली 10-11 वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करताना आज पहिल्यांदाच या एन.टी. केळकर स्पर्धा जी आहे त्याच्याबद्दल मी बरंच ऐकून होतो. तर त्या स्पर्धेच्या उद्घाटनाला हजर राहण्याचं भाग्य लाभलं, त्याच्याबद्दल पहिल्यांदा आयोजकांचे आभार. ही स्पर्धा 45 वर्ष चालते आणि 46वं वर्ष आहे. लवकरच 50 वर्ष होतील, पण यांचा हेतू हळूहळू सफल होतोय असं आपल्याला जाणवायला लागलंय, कारण इकडची काही मुलं आता मुंबईला रिप्रेझेंट करायला लागलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हा अतिशय उत्कृष्ट जो स्टेडियम झालेला आहे दादोजी कोंडदेव, ज्याच्यावर आता नॅशनल मॅच पण व्हायला लागल्यात, अशा स्टेडियममध्ये खेळायचा संपूर्ण स्पर्धा या स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. आणि हे फार मोठं भाग्य या मुलांचं आहे, त्यांच्या कोचेसचं आहे की त्यांना एक चांगल्या वातावरणात ही स्पर्धा खेळायला मिळते. माझ्यासाठी तर फार एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण काय ही टुर्नामेंट मी कधी खेळू शकलो नव्हतो, कारण काय मी कधी क्रिकेट खेळलो नाही. मी नेहमी जस्ट त्या रोपच्या नेहमी त्या साईडला होतो टुर्नामेंट बघताना. पण आज मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली की मला सरांनी इन्व्हाइट केलं आणि एक माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की या टुर्नामेंटच्या ओपनिंगसाठी मी येऊ शकलो आणि त्यांना मुलांना गाईड करू शकलो. मला वाटतं की प्रत्येक गेम आपल्यासाठी एक लर्निंग अपॉर्च्युनिटी असतो, मुलांसाठी पण किंवा कोचसाठी पण, सगळ्यांसाठीच. आणि ते मुलं त्यातून शिकतील. आता ते काय शिकतायत आणि कसे शिकतायत ते आपलं काम आहे, सिनियर प्लेअर किंवा एक सिनियर मेंटॉर म्हणून त्यांना गाईड करणं.
आणि तेच आपलं त्यांना एक मार्गदर्शन जातं मुलांसाठी की ते कसे त्या गेममधून गोष्टी शिकतात. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात पतीकडून महिलेसह 2 चिमुकल्यांची हत्या. ठाण्यात ट्रिपल मर्डर केस. एका महिलेसह तिच्या 2 चिमुकल्यांची निर्घुण हत्या केल्याचा भीषण प्रकार ठाण्यातील कासारवडोली साईनाथ नगर येथे उघडकीस आला आहे. भावना अमित बागडी असे मातेचे नाव आहे, तर खुशी अमित बागडी आणि अंकुश अमित बागडी अशा मृत मुलांची नावं आहेत. मृत भावना हिच्या पतीनेच अमित यानेच क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचे संपूर्ण परिसरामध्ये हाहाकार उडाला आहे. अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील आणि DCP अमरसिंह जाधव सह कासारवडोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. आरोपीने सध्या पळ काढला असून कासारवडोली पोलीस स्थानक आरोपीच्या शोधावर आहे. या पुढील तपास कासारवडोली पोलीस स्थानकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याविषयीची पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी अधिक माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आज सकाळी 7 ते 11च्या दरम्यान जयवंत शिंदेचाळ कासारवडोली गावामध्ये मयत भावना बागडी आणि तिची 2 लहान मुले, एक खुशी आणि अंकुश यांचा खून करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये संशयित आरोपी अमित बागडी हा मयत महिलाचा नवरा असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक तपासानुसार पती पत्नीमधील वाद असं कारण असू शकतं. त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत. त्यामध्ये क्रिकेटची लाकडी बॅट वापरण्यात आलेली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. देशाच्या काही राज्यात JA1 या ओमायक्रॉन कोविड-19 विषाणूच्या उपप्रकाराचे रुग्ण आढळून येत असून मागील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यातही आढळला असून यासाठी 24/7 सतर्क राहण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग व संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती ठाण्यातही RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवणे, सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या OPDमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविडची चाचणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढवणे इत्यादी सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून जगभरामध्ये JA1 या ओमायक्रॉनच्या कोविड-19 विषाणूच्या उपप्रकाराचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत.
या पार्श्वभूमीवरती रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कोविडची चाचणी करण्यात यावी अशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी दिल्या. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला उपचारार्थ दाखल करून घेण्यात यावे. तसेच त्याच्या नातेवाईकांच्या चाचण्या करून जर लक्षणे आढळल्यास गरज भासल्यास त्यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावे. तसेच यापैकी काही व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असतील अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे व होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांचाही नियमित पाठपुरावा करून त्यांना देखील आवश्यक असलेली औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. सदर बैठकीस उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर, डॉक्टर राकेश शर्मा इत्यादी उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.